नमस्कार दर्शक श्रोते हो. ग्रामविकासासाठी ऐकायलाच हवं या मालिकेमध्ये आज आपण दुसरं व्याख्यान ऐकतोय नीता मगर यांचं, जे यशोदा प्रशिक्षण संस्था पुणे यासाठी सर्व सरपंच, अधिकारी आणि कर्मचारी यांना नियमितपणे प्रशिक्षण देत असतात. त्यांनी निवडून आलेल्या सरपंचानं कुठल्या गोष्टीची दक्षता घेणं भाग आहे, त्याच्यासाठी प्रशिक्षण का आवश्यक आहे आणि सरपंच म्हणून यशस्वी होताना कुठल्या गोष्टीची जाणीव ठेवावी याविषयी खूप छानपैकी माहिती दिलेली आहे. चला तर पाहूया आपण नीता मगर यांची विशेष माहिती ग्रामीण विकासासाठी भाग 2. नमस्कार, मी नीता महादेव मगर. लातूर KVK यशदा प्रशिक्षण संस्थेमध्ये मी कोर्स कोऑर्डिनेटर म्हणून लातूर जिल्ह्याच्या सरपंचासाठी काम करते. लातूर जिल्ह्याच्या सरपंचासोबतच उस्मानाबाद आणि बीडचे सरपंचसुद्धा या ठिकाणी जोडलेले आहेत. या ठिकाणी पायाभूत प्रशिक्षण 4 दिवसाचं दिलं जातं, उजळणी प्रशिक्षण हे 3 दिवसाचं दिलं जातं आणि OSRचं प्रशिक्षण हे 2 दिवसाचं दिलं जातं. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रशिक्षण या KVK सेंटरमध्ये चालले जातात. या सेंटरच्या माध्यमातून या सरपंचासाठी सगळी व्यवस्था या ठिकाणी केली जाते. सरपंचांनी कामकाज कसं केलं पाहिजे गाव पातळीवरती, सरपंचाची भूमिका काय, जबाबदाऱ्या काय, त्यांचे कर्तव्य काय असायला पाहिजेत, याबाबत इत्थंभूत सर्वस्वी माहिती या सरपंचांना या प्रशिक्षणादरम्यान दिली जात असते. आता या प्रशिक्षणाच्या नंतर सरपंच गावात गेल्यानंतर काय करतात, तर त्यांना त्यांच्या हक्क, अधिकार आणि कर्तव्याची जाणीव होते. त्याच्यामुळं गावाची गती म्हणजे गाव विकासात्मक दृष्टीनं उंचीवर जातं आणि गावाची उंची वाढल्यामुळं गावाला वेगवेगळे पुरस्कार मिळण्यास सोपं जातं. एवढे सगळं ज्ञान आपल्याला या प्रशिक्षणामधून मिळत असतं. मग आता सरपंचांनी नेमकं काय केलं पाहिजे, तर प्रशिक्षणादरम्यान त्यांना हेच शिकवलं जातं की ग्रामपंचायत अधिनियमातील ठळक तरतुदी काय आहेत, ग्रामसभा कधी घ्यायला पाहिजे, कोणत्या कलमानुसार घ्यायला पाहिजे, सरपंच जर ग्रामसभेला उपस्थित नसतील तर त्याच्या जागेवरती कुणाला अध्यक्ष म्हणून नेमलं जातं, ग्रामसेवक ग्रामसभा बोलवल्यानंतर किती कोरम असायला पाहिजे, ग्रामसभेमध्येच का ठराव घेतले पाहिजेत, ठरावाला किती किंमत दिली जाते, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जातात. त्यासोबतच ग्रामपंचायतचा पैसा खर्च करत असताना टेंडर काढावं की नाही काढावं, नाही काढलं तर काय होईल, टेंडर काढलं तर काय होईल, टेंडर काढायच्या प्रक्रिया कोणत्या आहेत, टेंडर काढण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, टेंडरचं महत्त्व काय आहे, यासुद्धा या प्रशिक्षणादरम्यान गोष्टी शिकवल्या जातात. ग्रामपंचायतचे 1 ते 33 नमुने जे आहेत, ते 1 ते 33 नमुने ग्रामपंचायतला अद्ययावत ठेवणं गरजेचं आहे आणि त्या 1 ते 33 नमुन्यावरती सरपंचाच्या सगळ्या स्वाक्षरी प्रत्येक नमुन्यावरती होणं अपेक्षित आहे आणि दर महिन्याला होणं अपेक्षित आहे. तेव्हा सरपंचांना बऱ्याच वेळेस माहीतच नसते की नेमक्या सह्या कुठं करायच्या आणि कधी करायच्या. त्यासोबतच 33 नमुन्यावरती सरपंचाची जबाबदारी काय आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होणं गरजेचं आहे. म्हणून हे प्रशिक्षण अतिशय उत्कृष्ट आणि महत्त्वाचं आहे. यानंतर आपण त्यांना ग्रामपंचायतचे खाते किती प्रकारचे असायला पाहिजेत, या सुद्धा गोष्टीचं नॉलेज त्यांना अपडेट देत असतो. जवळजवळ 27 प्रकारचे खाते असतात. त्या 27 पैकी आमच्या सरपंचांना फक्त 3 ते 4च खाते माहीत असतात. मग बाकीच्या खात्याचं काय आहे, तर हे सुद्धा नॉलेज त्यांना या ठिकाणी दिलं जातं. यानंतर सरपंचांनी गाव पातळीवर लोकाभिमुख कसं व्हायला पाहिजे, कारभार कसा सांभाळला पाहिजे, समन्वय कसा असलं पाहिजे, शासनाच्या योजना मिळवत असताना कुठल्या पद्धतीनं आपण जायला पाहिजे, आराखडा कसा बनवला पाहिजे, त्या आराखड्याला लोकांच्या समोर कसं मांडलं पाहिजे, प्रशासनासमोर कसं मांडलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांना या ठिकाणाहून शिकवल्या जातात. आता सरपंचांनी कुठल्या गोष्टी करायला नाही पाहिजेत हे काम करत असताना, पहिली गोष्ट की स्वतःच्या नावाने टेंडर काढायचं नाही, रक्तातल्या नात्यातल्या कुठल्याही व्यक्तीच्या नावाने ग्रामपंचायतचा चेक फाडायचा नाही, ही दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट की ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार सरपंचांना आहे, पण ग्रामसभा नाही घेतल्या तर सरपंच हा अपात्र होऊ शकतो. परत पुन्हा सतत मासिक सभेला जर का ते उपस्थित नाही राहिले 3 महिने तर ते अपात्र होऊ शकतात. आता ठेकेदाराशी हितसंबंध जर का जोपासले किंवा आर्थिक हेवेदावेमध्ये जर का कुठं सापडले तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं पद जाऊ शकतो. म्हणजे अशा ज्या ग्रामपंचायत अधिनियमातल्या ठळक तरतुदी आहेत, त्या ठळक तरतुदी त्यांना जाणीवपूर्वक आपण कायद्यातल्या सांगतोय. कारण भविष्यात 5 वर्ष त्यांना कुठंही गालबोट लागणार नाही आणि 5 वर्ष गुण्यागोविंदाने आणि चांगलं काम करतील आणि लोकांचा विश्वास संपादन करतील, एवढं आरशासारखं चकचकीत आणि निर्मळ काम त्या सरपंचांच्या हातून व्हावं, ही एक या प्रशिक्षणाची अपेक्षा असते आणि या प्रशिक्षणातून त्यांना ते शिकवलं जातं. पण होतंय असं की
प्रशिक्षणाला जर का सरपंच नाही आले, तर मग अर्ध्यातच त्यांना कारभार सोडून वापस यावं लागतं किंवा मग अविश्वासाचा ठराव आणला जातो. परत पुन्हा बऱ्याच अपहार होतात आणि मग सरपंच या ठिकाणी नाही आले, तर ह्या गोष्टीपासून वंचित राहतात आणि मग अर्ध्यात त्यांना कारभार सोडून घरी बसावं लागतं. मग तिथं जनतेचा विश्वासघात होतो आणि ज्या लोकांनी एक-एक मत देऊन आपल्याला पाठवलेलं आहे, त्या लोकांच्या कामाला किंवा त्यांच्या स्वप्नांना आपण साकार नाही करू शकत. म्हणून आपल्याला हे प्रशिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आता आपण बघूयात, की प्रशिक्षणामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. जसं की सापशिडी आहे. सापशिडीमध्ये चांगलं काम केल्यावर शिडी मिळते, तर वाईट काम केल्यावर सापाच्या तोंडात अडकतं. मग हे सापाचं तोंड कुठं-कुठं आहे? तर मासिक सभा नाही बोलवली तर सापाच्या तोंडात अडकतं. परत पुन्हा ठेकेदाराशी हितसंबंध ठेवले तर तर सापाच्या तोंडात अडकतो. परत पुन्हा 9 वाजता प्रोसिडिंगवर सह्या केल्या तरी पण आपण म्हणजे अडचणीत अडकतो. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी या प्रशिक्षणाच्या दरम्यान या सगळ्या सरपंचांना शिकवल्या जातात. आता या सगळ्या गोष्टीमध्ये सरपंच म्हणून तुम्ही एक-एक मत घेऊन निवडून आलात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर आपले ग्रामपंचायत बॉडी मेंबरला सांभाळणं. कारण जेव्हा ठराव आपले पास करायचे असतात, तेव्हा ते ठराव आपल्याला ग्रामपंचायतच्या बॉडीमध्ये बसून मासिक सभेमध्ये ते ठराव पास करून घ्यायचे असतात. पण बऱ्याच वेळेस सरपंचांना माहीतच नसते, की लोकच सर्वस्वी आपले आहेत. भलेही गावाचं एक काम कमी झालं हरकत नाही, पण आपल्या सरपंचांना आपले बॉडी मेंबर सांभाळता आले पाहिजेत. जर का बॉडी मेंबर आपल्याला सांभाळता नाही आले, तर भविष्यात खूप मोठी अडचण आपल्या सरपंचांना येऊ शकते. तर हे सुद्धा नॉलेज बऱ्याच वेळेस सरपंचांना माहीत नसते. परत पुन्हा राहिला विषय अतिक्रमण कुणी काढायचं? अतिक्रमण सर्रास गावामध्ये 90% अतिक्रमण झालेलं आहे. त्या अतिक्रमण काढण्यासाठी कुणाची मेन भूमिका आहे? तर पहिली भूमिका सरपंचाचीच आहे. पहिली नोटीस द्या, दुसरी नोटीस द्या, तिसऱ्या नोटीसला परत पुन्हा आपण काय करा, की जप्ती द्या, जप्तीची नोटीस द्या आणि जर का तेही नाही झालं, तर कलेक्टर आणि तहसीलदार साहेबाकडे निवेदन द्या, ते तुमचं अतिक्रमण काढून देतील. या सुद्धा गोष्टी त्यांना या ठिकाणी सांगितल्या जातात. अतिक्रमणाबरोबरच काय आहे माहिती आहे का, ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढीसाठी ग्रामपंचायत काय-काय करू शकते, याचं नॉलेज आजपर्यंत आपल्या सरपंचांना बऱ्यापैकी नाही म्हणायला काही हरकत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, जोपर्यंत आपल्या तिजोरीत 4 पैसे येत नाहीत, तोपर्यंत कुठलाच व्यवहार आपल्याला करता येत नाही. म्हणून ग्रामपंचायतनं स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे जसं की स्वतःचे गाळे असतील किंवा स्वतःचे 5-6 युनिट उद्योगाचे उभा असतील स्वतः ग्रामपंचायतीचे, तर ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढणार आहे. परत पुन्हा दुसरं उत्पन्न कुठं वाढणार आहे, तर वेगवेगळे टॅक्स त्यांना आकारता आले पाहिजेत. आपल्या सरपंचांना फक्त टॅक्सचे प्रकार कोणते माहिती आहेत? फक्त घरपट्टी, नळपट्टी एवढेच टॅक्स आपल्याकडे 100% नाही 200% वसूल करून घेतले जातात. पण बाकीचे पण माध्यम आहेत, त्या माध्यमांचा सरपंचांनी वापर करणं गरजेचं आहे. जसं की आपल्याकडं वीटभट्टीवाले आहेत, कारखानेवाले आहेत, एम-एस-सी-बीचे पोल आहेत, एम-एस-सी-बीचे ऑफिस आहेत. त्यासोबतच आपल्याकडं जे फेरीवाले येतात, अ, रग विकणारे, कपडे विकणारे, भांडे विकणारे, परत पुन्हा दुसरे बरेच जण येत असतात. पार्लरवाले आहेत, भाजीपालेवाले आहेत, ट्रॅक्टरवाले आहेत, पुन्हा मळणी यंत्रवाले आहेत किंवा आपल्याला म्हणता येईल की बाबा ये-जा करणारे शहरापासून तालुक्यापर्यंत शहरापासून गावापर्यंत ये-जा करणारे वाहनं आहेत. ह्या प्रत्येक गोष्टीवरती ग्रामपंचायत टॅक्स लावू शकते. पण हे ग्रामपंचायतला ग्रामसेवकांना माहीत आहे, पण सरपंचांना नॉलेजच सरपंचांना नाही. म्हणून काय व्हायला लागलंय, की ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढत नाही आणि उत्पन्न न वाढल्यामुळं आज सरपंचांना शेती विकण्याच्या वेळ आलेल्या आहेत किंवा मग शेती विकून सरपंचपद अ, त्यांनी स्वीकारलेलं आहे. तर अशी कुणावरती वेळ येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, की ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढीसाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे अर्थातच सरपंचांनी वेगवेगळे टॅक्स लावणं गरजेचं आहे. जोपर्यंत टॅक्स लावत नाहीत, तोपर्यंत ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढणार नाही. मग आता कायदा काय म्हणतोय किंवा शासन निर्णय काय म्हणतोय, की बाबा ग्रामपंचायत अंतर्गतच्या उद्योग व्यवसायातून ₹1 जर का उद्योगाला फायदा होत असेल, तर त्याच्यातले 2% पैसे हे ग्रामपंचायतला टॅक्स म्हणून द्यायला काही हरकत नाही. म्हणून आपल्याला त्यांच्याकडनं टॅक्स घेता येऊ शकतो. तर माझी एक विनंती आहे, की या प्रशिक्षणानंतर सरपंच नक्कीच बोलता होतो आणि गावाला आदर्श करण्यासाठी एक नवीन दिशा मिळली जाते. म्हणून हे ट्रेनिंग खूप महत्त्वाचं आहे आणि चांगलं आहे आणि अधिनियम अतिशय सोप्या पद्धतीनं याच्यामध्ये सांगितलेला आहे. मग त्याच्यात 9 थीम असतील,
त्याचसोबत आपले SDGचे 17 ध्येय असतील, GPDPचा आराखडा असेल, MREGS असेल, शासकीय योजना असतील, आमदार खासदार असतील, या सगळा निधी कसा गावामध्ये खेचून आणायचा ह्याचं एक माध्यम म्हणजे सरपंचाचं प्रशिक्षण. जो या सरपंच प्रशिक्षणाला अनुपस्थित राहील त्यांना मात्र या सगळ्यापासून वंचित राहून मग ती दिशाहीन कुठंतरी होतात आणि मग सही मार्ग आपल्याला त्यांना सापडत नाही. म्हणून हे प्रशिक्षण खूप महत्त्वाचं आहे. म्हणून सगळ्या सरपंचांना माझं आव्हान आहे की सगळ्या सरपंचांनी जिथं ज्या जिल्ह्याचं प्रशिक्षण चालू आहे त्या ठिकाणी सर्व सरपंचांनी उपस्थित राहून हे प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.